गुड मॉर्निंग स्टुडंट. याच्या अगोदरच्या तासामध्ये आपण वर्क अँड एनर्जी याविषयी माहिती घेतलेली आहे. वर्क याची डेफिनेशन आपण घेतलेली आहे. वर्क इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. देर आर 3 टाइप्स ऑफ वर्क: पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क अँड झिरो वर्क. पॉझिटिव्ह वर्क केव्हा म्हणता येईल? व्हेन द डिस्प्लेसमेंट अँड फोर्स are in the same direction, then it is a positive work. Number 2, negative work, when the force and displacement are in opposite direction, then it is a negative work. And last, zero work, when displacement and force perpendicular to each other, then it is a zero work. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण घेतला एनर्जी. Energy, the capacity of a body to do work is called as energy. The SI unit of work and energy is the same. SI unit of work and energy is joule, and CGS unit is erg. Now in this period we have to start the new point, that is the kinetic energy. In a previous period also we study the forms of energy. There are different forms of energy, such as chemical energy, light energy, sound energy, nuclear energy, then kinetic energy, potential energy, solar energy, heat energy. So all these are the forms of energy, in which in this topic we have to study only two forms of energy, that is kinetic energy and potential energy. First, kinetic energy. The kinetic energy means गतिज ऊर्जा. मग याचे डेफिनेशन काय सांगता येईल? द एनर्जी विच an object has because of its motion is called as a kinetic energy. The energy which an object has because of its motion is called as a kinetic energy. एखाद्या वस्तूला गती प्राप्त झाल्यामुळे त्या ऊर्जेला आपल्याला गतिज ऊर्जा असं म्हणता येईल. मग यामध्ये एक्झाम्पल काय सांगता येईल? द फ्लो ऑफ वॉटर इन अ रिव्हर. नदीमधलं वाहणारं पाणी जे असेल त्याला कायनेटिक एनर्जी असणार आहे. मग कायनेटिक एनर्जी याचा फॉर्म्युला आपल्याला म्हणता येईल कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 mv². याचं एक्सप्रेशन कसं आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. द एक्सप्रेशन ऑफ अ कायनेटिक एनर्जी, लुक ॲट दिस. The expression of a kinetic energy. The expression of kinetic energy. Let u equal to initial velocity. Initial velocity आपला माहित असणं आवश्यक आहे. u म्हणजे इनिशियल वेलोसिटी, m म्हणजे मास ऑफ ऑब्जेक्ट, a means acceleration, t means time, v means final velocity, and s means displacement. या टर्म आपल्याला माहिती आहे. यामध्ये वर्क आपल्याला कायनेटिक एनर्जी याचं एक्सप्रेशन आपल्याला समजून घ्यायचं आहे. हाऊ टू फाइंड द एक्सप्रेशन ऑफ कायनेटिक एनर्जी? वी नो दॅट द वर्क इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट. आपल्याला माहिती आहे वर्कचा प्रोडक्ट वर्क इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला आहे. मग यामध्ये also force equal to mass multiply acceleration हा एक फॉर्म्युला माहिती आपल्याला. फोर्स इक्वल टू मास मल्टिप्लाय acceleration. अँड सेकंड डिस्प्लेसमेंट. इक्वेशन ऑफ मोशन मध्ये डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे s इक्वल टू ut प्लस 1/2 at². यानुसार आपण कायनेटिक एनर्जी याचं एक्सप्रेशन फाइंड आउट करणार आहोत. फर्स्ट काय लिहिले आपण? वर्क इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट. मग त्यामध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याचे फॉर्म्युले आपण लिहिलेले आहेत. फोर्स इक्वल टू मास मल्टिप्लाय acceleration अँड यस डिस्प्लेसमेंट इक्वल टू ut प्लस 1/at². मग या इक्वेशन मध्ये आपण
हे इक्वेशन सॉल्व करू. इनिशियल व्हेलॉसिटी आहे 0 0 into t plus 1 upon 2at square, that is 0 into t means 0. So we have to write s equal to 1 upon 2at square, s equal to 1 upon 2at square आणि f equal to काय फॉर्म्युला ma. या दोन्ही व्हॅल्यू आपण इक्वेशन याला 1 म्हणता येईल, याला इक्वेशन 2 म्हणू आपण आणि याला इक्वेशन 3 म्हणता येईल. इक्वेशन 2 आणि 3 मध्ये फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याच्या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करू. सो W इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट व फोर्स म्हणजे फॉर्म्युला काय ma into s means 1 upon 2at square, 1 upon 2at square equal to, आता यामध्ये पुन्हा इक्वेशन ऑफ मोशन, द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इज, फर्स्ट इक्वेशन काय आपल्याला v equal to u plus at, इट इज द इक्वेशन ऑफ मोशन. गतीचं हे पहिलं इक्वेशन आपल्याला म्हणता येईल, गतिविषयक समीकरण, इक्वेशन ऑफ मोशन. यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी 0, v equal to 0 plus at, that is 80, v equal to काय येणार आहे 80. put v equal to 80 in ma equal to 1 upon 2at square, जिथे 80 स्क्वेअर आहे त्या ठिकाणी आपण v equal to 80 ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू. सो w equal to 1 upon 2 80 स्क्वेअर मीन्स अगोदर इथं ma लिहू आपण किंवा फ्रॅक्शन लिहिता येईल. 1 upon 2 या ठिकाणी ma into 80 square, that is 1 upon 2 a into a 80 square, in bracket at bracket square, a into a t 80 bracket square, माहित आहे 80 ची व्हॅल्यू काय आहे v. सो वी हॅव टू राइट एज w equal to 1 upon 2 80 square म्हणजे व्हॅल्यू काय येणार v bracket square. Therefore w equal to 1 upon 2 mv square. Work is equal to the kinetic energy of object. Work is equal to the kinetic energy of object. Therefore kinetic energy equal to 1 upon 2 mv square. It is the formula of a kinetic energy. मग हे एक्सप्रेशन कसं फाइंड आउट केले आपण अजून एकदा समजून घ्या. फर्स्ट वर्क इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. देन फोर्स इक्वल टू फॉर्म्युला ma, यस डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला ut प्लस 1 अपॉन 2 at स्क्वेअर. सो इनिशियल वेलोसिटी आहे 0 into t means 0, s equal to 1 upon 2 at square. नेक्स्ट w equal to f into s हा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये आपण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट याच्या व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत, घेणार आहोत. फोर्सची व्हॅल्यू, फोर्सचा फॉर्म्युला ma, डिस्प्लेसमेंट आहे 1 upon 2 at स्क्वेअर, हे आपण कॅल्क्युलेशन करून फाइंड आउट केलेले आहे. त्यानंतर इक्वेशन ऑफ मोशन, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन v equal to u plus at, इनिशियल वेलोसिटी 0 प्लस 80 इक्वल टू 80. मग v इक्वल टू व्हॅल्यू आहे 80. मग यामध्ये हे जे इक्वेशन आहे w इक्वल टू ma इंटू 1 अपॉन 2 at स्क्वेअर, यामध्ये 1 अपॉन 2 आपण पहिल्यांदा लिहिलं a इंटू a स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आपण करू 80 ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी 80 द व्हॅल्यू ऑफ 80 इज रिप्लेस्ड बाय v लेटर. v इक्वल टू 80 ही व्हॅल्यू आलेली आहे. सो वर्क इक्वल टू 1 अपॉन 2 mv स्क्वेअर. 80 ऐवजी आपण v हे लेटर रिप्लेस केलेले आहे. सो वर्क इक्वल टू 1 अपॉन 2 mv स्क्वेअर. दॅट इज वर्क इज इक्वल टू द कायनेटिक एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट. सो कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1 अपॉन 2 mv स्क्वेअर.
It is the expression of kinetic energy. Next, potential energy. लास्ट पॉइंट, या दुसरा जो पॉइंट आपल्याला समजून घ्यायचा आहे यातला पोटेन्शियल एनर्जी हा एक समजून घेऊ आपण. पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, स्थितिज ऊर्जा. The energy stored in an object due to the specific position or place is called as a potential energy. एखाद्या वस्तूमध्ये साठवलेली ऊर्जा त्यालाच आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणता येईल. डेफिनेशन काय आहे? द एनर्जी stored in a body which is a specific position, which is due to the specific position or place is called potential energy. मग फॉर्म्युला काय सांगतात आपल्याला? पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. हा फॉर्म्युला आपल्याला म्हणता येईल. वेअर m इज द मास ऑफ ऑब्जेक्ट, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh हा आपला फॉर्म्युला याचा सांगता येईल. जसा कायनेटिक एनर्जीचा आपण सांगितला होता 1/2 mv², तसा पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. डेफिनेशन काय? द एनर्जी स्टोर्ड इन अ बॉडी ड्यू टू द किंवा which is specific position or place is called as a potential energy. किंवा आपण असं पण सांगू शकतो, द एनर्जी स्टोर्ड इन अ बॉडी ड्यू टू इट्स specific position or place is called as a potential energy. The formula for finding the potential energy equal to P equal to mgh. Example, the water which is stored in a dam. तलावामध्ये साठलेलं पाणी जे असेल त्या साठलेल्या पाण्याला एनर्जी कोणती असणार आहे? पोटेन्शियल एनर्जी. In next period we have to find the forms of energy.